जानेवारी आलेला आहे आणि आंब्यांच्या झाडांवरती खूप सारा मोहर बघायला मिळतोय तुम्हाला. पाहताय तुम्ही आजूबाजूला. पण काळजी याचीच आहे की मोहर गळून जाईल, आंबे कमी लागतील. सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो टुडे वी आर गोना टॉक अबाउट ऑन मँगो ट्री. तर आंब्याच्या झाडाबद्दल आपण बोलणार आहोत की काय केअर घेतली पाहिजे ज्या वेळेला मोहर येतो. काळजी काय घ्यायची आपल्याला, काय पद्धतीने आपल्याला खतं ऍड करायचे, फर्टिलायझर ऍड करायचे, पाणी काय करायचंय, कशा पद्धतीनं द्यायचंय, पाण्याचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी कशासाठी आपण कव्हर करणार आहोत या व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ व्लॉग एंडपर्यंत नक्की पहा. सो लेट्स स्टार्ट नाव. सो राईट अँड लेफ्ट साईडला माझ्या आंब्याची रोपं आहेत जी आम्ही बॅगमध्ये प्लांट केलेली आहेत. साधारणतः 2-2.5 वर्षाचं रोपटं आहे. केशर आहे आणि रत्न आहे, 2 व्हरायटी आपल्याकडे आहेत. तर आता मोहर इथे आलेला आहे. तुम्ही बघू शकता हा मोहर पूर्णतः तयार झालेला आहे आणि याची अजून ग्रोथ व्हायची आहे. बट होतं काय की खूप असं प्रश्न पडतात की आंब्याचा मोहर येतोय बट म्हणजे काय काळजी घेऊ आम्ही, काय काळजी घेतली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला ठेवायचं. पाणी ज्या वेळेला तुम्ही देणार आहात ते पाण्याचं टायमिंग प्रॉपर असलं पाहिजे. पाणी तुम्हाला त्या टायमिंगलाच द्यायचं आहे. खूप सारं पाणी दिल्यानंतर झाड तुमचं प्रॉपर मॅच्युअर होईल, आंबे तुम्हाला खूप सारे मिळतील, मोहर तुमचा जसाच्या तसा राहील. हे खूप मोठं मिथ आहे, हेच क्लिअर करणार आहोत आपण. तर ज्या वेळेला आत्ता आंब्याचा सीझन चालू झालाय म्हणजेच मोहर यायला सुरुवात झाली आहे जानेवारी फेब्रुवारी, आणि हळूहळू ते वाढत जाणार आहे म्हणजेच मॅच्युरिटी लेवलला स्टार्ट होणार आहे. तर त्यावेळेला काळजी काय घ्यायची, पाणी पुरतं द्यायचं आपल्याला, योग्य तेवढंच पाणी द्यायचं. असं नाही की तुम्ही ठिबक आहे आणि 4 तास 5 तास म्हणजे साधारणतः 50 ते 60 लिटर पाणी, 100 लिटर पाणी तुम्ही झाडाला देताय. जसं वय असेल, जशी एज कॅटेगरी आहे त्या पद्धतीने पाणी तुम्हाला द्यायचंय. असं नाही की खूप सारं दिलं, तसं नाहीये. साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये पाणी देऊ शकता. स्प्रिंग सीझन आहे, थंडीचा सीझन आहे, त्यामुळे दैव पडतात, दैवार असतात झाडाच्या पानांवरती वगैरे. थंडावा असल्यामुळे एवढी काही गरज नाही पडत. जर तुमची जमीन खरीप असेल, तांबडी जमीन असेल, बुरम असेल, अशी माती तुमची कस नसेल, मातीला पाणी पकडत नसेल, तर तुम्ही ते रिपीट करू शकता 3-4 दिवसामध्ये. डिपेंड आहे सिच्युएशन वरती. अगेन आय एम टेलिंग यू गाईज. तर हे फॉलो करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट प्रोसेस असणार आहे आपली की फर्टिलायझिंग. फर्टिलायझिंग म्हणजेच खत. आपण खत कोणतं देणार आहे, तर 2 बेस असणार आहेत आपल्याकडे. तर एक आहे केमिकल NPK असणार आहे, एक आहे ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही सेंद्रिय खत देऊ शकता. हे 2 आहेत जे तुम्हाला द्यायचे आहेत. तर ते तुम्ही चूज करायचे, तुम्ही सिलेक्ट करायचंय कोणतं. मी मोस्टली प्रेफर करतो ऑर्गॅनिक खतासाठी. NPK खत ज्या वेळेला तुमच्या झाडाची कंडिशन चांगली नसते त्यावेळेला तुम्ही वापरू शकता अवश्य, बट गायडन्स असेल तरच वापरा. असं नाही की कोणतंही तुम्ही घेऊन येताय आणि देताय तर झाड मरण्याचीही त्यामध्ये शक्यता असते. झाडाला योग्य त्या गोष्टीच दिल्या जाव्यात असं आमचा एक मोटो आहे. सो ऑर्गॅनिक खतामध्ये काय असणार आहे, तर ऑर्गॅनिक खतामध्ये गांडूळ खत आहे, शेणखत आहे, लेंडी खत आहे. त्याच्यामध्ये खतामध्ये सगळे जे मिक्स करून जर तुम्ही मिक्सचर वापरलं तर ते प्रॉपर तुमच्या झाडाला न्यूट्रिशन पुरवेल. असं नाही की फक्त शेणखत टाकताय तुम्ही, असं नाही होऊ शकत. मग तुम्हाला न्यूट्रिशन व्हॅल्यू ऍड करावे लागतील, NPKs ऍड करावे लागतील. तर मग मिक्स आउट केलं तरीही चालू शकतं. आणि ऑर्गॅनिक करणार आहात तुम्ही तर त्याची एक प्रोसेस आहे की 1 महिना आधीपासूनच सुरू करायचं की जेणेकरून ते न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याला पोहोचेल झाडाला. म्हणजे साधारणतः जानेवारी आत्ता येणार आहे आपल्याला माहिती आहे, सर डिसेंबरमध्ये 15 दिवस आधीच आपल्याला खत व्यवस्थापन करायचंय, खत द्यायला सुरुवात करायची की जेणेकरून हे सेंद्रिय खत आणि ऑर्गॅनिक खताबद्दल बोलतोय आपण की ते त्याला त्या टायमिंगला मिळेल. त्यामुळे आधीच करायचंय बिकॉज 25 ते 40 दिवस साधारणतः लागतात ऑर्गॅनिक खताला स्टेबल व्हायला आणि ते मुळांपर्यंत पोहोचायला. पाण्याची योग्य मात्रा असेल तर व्यवस्थित पोहोचतं. त्याचाही एक शॉर्ट व्हिडिओ आणि व्लॉग आपल्याकडे आहे, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता की काय कसं करायचंय. तर होतं काय की त्या व्हॅल्यूज जर नाही मिळत आहेत तुमच्याकडे, नाही तुमच्याकडे होत आहे अवेलेबिलिटी, तर मग तुम्ही NPKs यूज करू शकता म्हणजेच केमिकल खत. त्याच्यामध्ये काय असणार आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. जर माहिती नसेल तर आत्ता माहिती होईल तुम्हाला. NPK मध्ये एक्झॅक्टली काय असतं, हे न्यूट्रिशन असतात.
नायट्रोजन काय करतं, झाडाची वाढ करतं. फॉस्फरस आहे, तो झाडांच्या पानांवरती जास्त करून काम करतो, व्यवस्थापन व्यवस्थित करतो, पानांची वाढ, देठाची वाढ करतो. आणि पोटॅशियम जे आहे ते फळं आणि फुलं सुधारण्यासाठी खूप मदत करते. तर हे ज्या ज्या वेळेला गरजेचं आहे त्या त्या वेळेला तेच देणं गरजेचं आहे तुम्हाला. म्हणजेच आता आपल्याकडे झाड रेडी आहे, आपल्याला झाड वाढवायचंच नाहीये. सो एन ची जी व्हॅल्यू आहे, अमाऊंट आहे, ती कमी केली तरी चालेल. तर तुम्हाला पी आणि के जास्त द्यायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. तर डायरेक्टली जरी दिलं तरी तुम्ही त्याला काही प्रॉब्लेम नाही, बट एनर्जी वेस्ट होणार आहे एन वरती झाडाची. म्हणजे ते जे एन मिळणार आहे झाडाला ते झाड ॲब्झॉर्ब करणार आहे, त्याच्यामध्ये त्याची एनर्जी जाणार आहे. बिकॉज ऑलरेडी आपलं प्लांट रेडी आहे पोझिशनला. या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात. हा योग्य गायडन्स खूप महत्वाचा आहे गाईज. आता तुम्ही गायडन्स घेऊनच जे काय असेल ते करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं की तुम्ही झाडाला तर सगळं देताय, बट नेचर्स कॉल जो असतो, म्हणजे झाडाची हवा आहे, विंड, जे हवेच्या मार्फत जो मोहर गळला जाणार आहे त्याचं आपण काही करू शकत नाही. अप्रॉक्सिमेटली 100% जर झाड तुमचं मोहर आलेलं आहे तर 50% तर आपण कव्हरेज देऊ शकतो. म्हणजे व्यवस्थित आपण जर काळजी घेतली तर 50% मोहर राहून त्याची फळं आपल्याला तर मिळू शकतात. दॅट इज द फेअर पॉइंट आय एम पोटिंग हिअर. तर हा मेन पॉइंट आपल्याला फोकस करायचा. असं नाही की तुम्ही इकडे फोकस करताय तर ते गळतंय जे नॅचरली, जे प्रकृतीनं केलेलं आहे त्याला आपण काही करू शकत नाही. तर आपला मेन फोकस त्याच्यावरती राहणार आहे. भले आपल्या झाडाला 50 आंबे, आता हे जी 2 झाड आहेत त्याला मॅक्स टू मॅक्स 15 ते 10च आंबे, 5 पण आंबे येऊ शकतात जर योग्य न्यूट्रिशन नाही मिळालं याला. तर योग्य न्यूट्रिशन मिळालं तर 10 आंबे ॲटलिस्ट मॅच्युअर होतील ह्या झाडावरती. तर त्याच्यानंतर आपला एक थर्ड प्रोसेस आहे जी की आहे फवारणी, स्प्रेइंग. झाडावरती स्प्रे सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. तर आपण ऑर्गॅनिक बद्दल पहिलं बोलून घेऊयात काय असणार आहे. तर ऑर्गॅनिक मध्ये असतं जीवामृत. जीवामृत आणि नीम ऑइल, या 2 गोष्टी, जीवामृत, नीम ऑइल, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या आपल्याला सेंद्रिय पद्धतीने म्हणजेच ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला यूज करायच्या असतील तर ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्प्रे का करायचंय, तर छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात, कीड असते, ती मोहर जो आलाय आपला त्याच्यावरती येऊ शकते. काळी काळी असते, पांढरी असू शकते, पानांना किडे असतात, छोटे छोटे मधमाशांसारखे किडे, वेगवेगळ्या पद्धतीच्या किडे असतात. जागेनुसार ते डिपेंड करू शकतं. आजूबाजूला किती झाड आहेत तुमच्या, काय त्या पद्धतीने ते काउंटर करतात, अटॅक करू शकतात तुमच्या ह्याच्यावरती. तर ती आधीच काळजी आपल्याला घ्यायची. नीम ऑइल आणि जीवामृत ह्या दोन्हीतलं एक इधर आपल्याला स्प्रे करायचंय. आणि ते कसं करायचंय जर तुम्हाला माहिती हवी असेल तर गाईज खूप सारे कमेंट आणि लाईक करा, शेअर करा. त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवूयातच. तर लेट्स कम बॅक टू द नेक्स्ट पॉइंट विच इज केमिकल व्हर्जन. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, माझ्या माहितीचं मी तुम्हाला सांगतो. ॲसेटाफ. ॲसेटाफ काय काम करतं, कीड नाश करतं किडाचा. म्हणजे जे इन्सेक्ट्स आहेत त्याच्यावरती ते काम करतं. आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर बुरशी असेल, जास्त पाणी जर टाकलं तुम्ही तर बुरशी येऊ शकते डेफिनेटली. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. पाणी सोडून दिलं 4 तास 5 तास, 100-200 लिटर जर एका झाडाला पाणी जात असेल मोठ्या झाडांना, छोट्या झाडांना 10 लिटर हवंय, 20 लिटर 50 लिटर जाते, तर ही काळजी घ्या. बुरशी लागू शकते, मुळं कुजू शकतात, त्याच्यामुळे खूप असं नाही द्यायचं आपल्याला. खूप प्रमाणात दिलं तर प्रॉब्लेम होतो. तर स्प्रेइंग सुद्धा आपण, मी जसं म्हटलंय, ॲसेटाफ आणि खूप सारे असतात मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ते तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही यूज करू शकता योग्य मात्रानुसार. जसं मी तुम्हाला म्हटलं, मी म्हणतोय म्हणून नाही, तुमच्या कंडिशन वाईज तुम्हाला तो गायडन्स घ्यायचा आहे. त्या गायडन्सनुसार तुम्हाला तो फॉलोअप घेऊन प्रोसेस करायचा आहे. प्रोसीड जर तुम्ही त्या पद्धतीने केलं तरच तुम्हाला तो रिझल्ट येईल. असं नाही की मी सांगतोय म्हणून. असं नाही, तुमच्या प्रत्येकाच्या कंडिशन वेगळ्या वेगळ्या असणार आहेत. त्यातल्या थोड्या कंडिशन डेफिनेटली, म्हणजे मी जेवढा आत्ता रिसर्च केल्यात तेवढा 95% तर मॅच होणार आहेत. त्यामुळे मी ह्या सांगतो तुम्हाला. तरी पण मी का असं सांगतोय, बिकॉज काही वेळेला काय होतं, मोहर नाही गळत, आंबे गळतात. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात की काय कमी पडतं. तर आपलं काय कमी पडतं, के कमी पडतं. जसं की त्या गोष्टी, तर ह्याच्यावरती फोकस करून तुम्ही त्याच्यावरती अ, ते झाडाला जे कमी पडतंय न्यूट्रिशन ते द्यायचं आहे आपल्याला. तर ह्या गोष्टी फोकस करायच्या आहेत, खूप गरजेच्या असतात गाईज. सो
हे असं असणार आहे आणि याचं व्यवस्थापन खूप व्यवस्थित करा. त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं पीक आणि घरगुती जरी तुम्ही हे जसं झाड आहे आत्ता आपल्याकडे, त्याला 10-15 आंबे येतात. याला सुद्धा तेवढीच काळजी लागते जेवढी मोठ्या झाडाला लागते. उलटं जास्त काळजी या छोट्या झाडांना लागते. म्हणजे हे बोन्साई स्वरूपातलं कमी उंचीचं आणि कमी ब्रांचेसचं झाड आपण इथे मेंटेन केलेलं. जेणेकरून टेरेस गार्डनिंगसाठी, बाल्कनी गार्डनिंगसाठी ज्यांना कुणाला हौस आहे, इंटरेस्टेड आहेत त्या लोकांसाठी, त्या क्लायंटसाठी आमच्या इवन दो आम्ही सुद्धा ठेवलेले आहेत. अशा बॅग्समध्ये, पॉट्समध्ये, ड्रममध्ये आपण ते ग्रो करू शकतो. जास्त जागा नाही घेणार. तर युटिलायझेशन व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्यासाठी ही झाडं घेतली जातात आणि तयार केली जातात. त्यामुळे यांना सुद्धा तेवढंच न्यूट्रिशन व्हॅल्यू लागणार आहे. तेवढंच ॲज इन झाडाचं वय असेल त्या पद्धतीचं. जसं मी युजुअली सांगत असतो, खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या बनलेल्या आहेत. त्याच्यावरती तुम्ही जाऊन चेक करू शकता गाईज. सो खूप सारं लाईक, शेअर करा आणि आय होप की मी तुमचे थोडेफार का होईना डाऊट्स क्लिअर करू शकलो. सो थँक यू गाईज अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडे माझ्या सगळ्या व्हिडिओज पोहोचतील. अँड सायनिंग ऑफ गाईज. बाय.